हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। तर आजचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डेचा। तर त्या दिवशी खास काही असं नव्हतं, पण म्हणलं चला बाहेर जाऊया। आणखी एक म्हणजे आजचा दिवस म्हणजे भारतीयांसाठी काळा दिवस आहे। तर तो कशासाठी तर ते सर्वांना माहीतच असेल, पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झालेला होता। तेव्हापासून भारतामध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस काळा असा मानलेला जातो। आणि मेन म्हणजे मला व्हॅलेंटाईन डे किंवा हे असं काही एवढं जास्त सेलिब्रेशन करण्यात काही इंटरेस्ट नाही, पण आम्ही गेलो होतो बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी। तर आजचा दिवस म्हटलं बाहेर जेवण करूया। तर आमचा ठरलेला नेहमीचा फिक्स ढाबा आहे, तो म्हणजे ब्रदर्स ढाबा। तर जस्ट आम्ही पोहोचलेलो होतो आणि चालतच आलोय, जास्त लांबही नाहीये, त्याच्यामुळे चालतच येतो आम्ही आणि चालतच जातो। आणि जाता जाता गोल्डन टेम्पलचं बाहेरूनच दर्शन घेऊन जातो आणि संध्याकाळी रोषणाई वगैरे असते, त्यामुळे छान वाटतं। तर चला आता 9 वाजून गेलेल्या होत्या, तर दुकान बंद केल्यानंतरच आम्ही आलोय। तर इथे बघू शकता बाहेरच्या साईडला सुद्धा गर्दी आहे आणि नेम तुम्हाला समोर दिसत असेल ब्रदर्स ढाबा। तर भरपूर गर्दी असते याच्यामध्ये, कारण बाहेरून टुरिस्ट वगैरे येतात जेवण करायला, त्याच्यामुळं आणि गर्दी असते। फेमस आहे इथला ढाबा आणि खूप मोठा सुद्धा आहे। 3-4 सेक्शन्स आहेत तिथे बसायला, तुम्ही बघू शकता। तर इथे आम्ही बाहेरच्या साईडलाच बसलो आज, थोडंसं म्हणलं बाहेर बसूया, पण नंतर झालं असं की आतमध्ये जायला लागलं। तर इथे पाठीमागच्या साईडला वर असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, म्हणजे पंजाबी काय म्हणतो फेमस असं बाजलं वगैरे, सायकल म्हणजे जुन्या आठवणी ज्या आहेत तर त्या इथं डेकोरेट केलेल्या आहेत भिंतीवरती। तर छान असं वाटत होतं आणि इथे मेन्यू कार्ड बघायचं चालू होतं। हाय कर ना उर्वी, तू कुठे आली उर्वी? तू जेवण करायला? त्याच्यानंतर आतमध्ये येऊन बसलो आणि तो सुद्धा मोठाच टेबल होता म्हणून दुसऱ्या साईडला येऊन बसलो। तर मेन्यू कार्ड बघायचं चालू होतं, अजून ऑर्डर दिलेली नव्हती। तर पलीकडच्या साईडला मस्त फुलांचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि चाललं होतं बघायचं मेनू। तर उर्वीस बघा, तिला पाहिजे होतं ते मेन्यू कार्ड आणि तिला वरती टेबलवरच बसवायला लागतं, नाहीतर खाली सोडलं की इकडं तिकडं पळते, त्याच्यामुळं वरतीच बसवलेलं तिला। तर फायनली जेवण आलेलं आहे, दाल फ्राय आणि कढाई पनीर। तर यात तुम्ही सुद्धा जेवण करायला अजून नान आणून दिलेले नव्हते आणि श्रीला सुद्धा सेपरेट प्लेट दिलेली आहे। तर चला जेवण करून घेतो आम्ही। आणि श्रीला बाहेरचं जेवण आवडतं, घरातल्यापेक्षा बाहेरचं जेवण जास्त आवडीने खातो, सेपरेट दिलं की त्याचं तो खाऊन घेतो। तर नान पण आलेले होते, तर चला जेवण करून घेतो आम्ही। चला या जेवायला। काय पाहिजे? काय? तर उर्वीला पाहिजे होतं नान आणि ती आहे असंच म्हणजे भाजी न लावता आहे असंच खात होती। तर तिला पण आवडलेलं आणि जेवण करायला बसलं की तिला फक्त नानच लागतं, दुसरं काही खात नाही ती आणि थोडासा राईस खाते खाल्ला तर। तर जस्ट आमचं जेवण झालं आणि आम्ही आलेलो आहे बाहेर। तर बाहेरचं बघा दृश्य खूप छान वाटत आहे, लाईट्स वगैरे चालू होत्या त्याच्यामुळं। तर इथे बघू शकता साईडला जर आपल्याला अमृतसर पूर्ण फिरायचं असेल तर इथे ट्रॅव्हल्स सुद्धा आहेत। तर त्या ट्रॅव्हल्समध्ये फक्त आपण काय पैसे द्यायचे तर ते सगळीकडे आपल्याला फिरवून आणणार पूर्ण अमृतसर।
तर त्याच्यामध्ये वाघा बॉर्डर, रामतीर्थ टेम्पल, अजून अशी काही म्हणजे इथली फेमस जी प्लेस आहेत तर ती पूर्ण आपल्याला फिरवून आणतात बसमध्ये. तर त्याच इथे साईडला भरपूर लागलेले आहेत आणि संध्याकाळची किंवा दिवसभराची म्हणा भरपूर टुरिस्ट इथे फिरायला येतात. त्याच्यामुळं बसेससुद्धा भरपूर आहे. फिरायला आलं तरी इथे काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण बसेस आहेत त्याच्यामुळे सगळीकडे ते फिरवून आणतात आपल्याला. तर इथे एक स्मारक आहे आणि त्याच्या साईडला बघा, खालच्या साईडला पूर्ण राऊंडमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या कुंड्या ठेवलेत. सगळ्या प्रकारची फुले इथे आहेत. बघा ना किती खूप मस्त वाटतंय. मोबाईलमध्ये एवढं काही जास्त रात्रीचं दिसलेलं नाही, तरी इथे बघू शकता. आणि इथे समोरच्या साईडला गोल्डन टेम्पल आहे आणि बाहेरच्या साईडला सगळे टुरिस्ट लोक इथे फिरत आहेत, बघू शकता तुम्ही. तर मस्त जेवण झालेलं होतं, म्हणून मग सर्वांनी आईस्क्रीम घेतलं आणि इथे गोल्डन टेम्पलच्या बाहेरच्या साईडला येऊन थांबलोय आम्ही सध्या बघा संध्याकाळी. आणि तिथे संध्याकाळची बघा गर्दी किती भरपूर आहे. संध्याकाळची सुद्धा लोक दर्शन घ्यायसाठी येतात आणि नाही म्हणलं तर 10:30 वाजून गेलेल्या होत्या, म्हणजे 10-10:30चं टाईम होतं, तरी सुद्धा भरपूर गर्दी होती. आणि लाईट्स वगैरे बघा, रोषणाई किती छान वाटते संध्याकाळचं. आणि दिवसाचं यायचं म्हटलं तर काय अशी रोषणाई वगैरे बघायला भेटत नाही. तर चला मग, आता वेळ पण खूप झालेला होता आणि आम्हाला जायचं होतं घरी. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.